नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य मागासवर्ग आयोगात झालेल्या नेमणूक राजकीय होत्या. त्यांनी आधीच राजीनामे द्यायला हवे होते. या राजीनाम्याबाबत चर्चा करण्याची गरज नसल्याचे विनोद पाटील यांचे प्रतिपादन. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. शहर विकासाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मनपाचे प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संवाद बैठकीत केले. शहरातील नवीन विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजक, व्यापारी, आर्थिक बिल्डर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत एका परिसंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित या परिसंवाद बैठकीत शहर विकासाच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका नवीन शहर विकास आराखडा युनिटचे प्रमुख श्रीकांत देशमुख यांनी परिसंवादाचं आयोजन केलं होतं. या प्रसंगी प्रास्ताविकमध्ये नगर रचना विकास आराखडा युनिट प्रमुख श्रीकांत देशमुख यांनी या परिसंवादाचा विषय मांडला. यावेळी शहरातील उद्योजक, व्यापारी, आर्थिक असोसिएशन, बिल्डर व प्रतिष्ठित नागरिक यांनी आपापल्या सूचना केल्या. यात प्रामुख्यानं पर्यटन बाबतीत जुन्या वास्तू वारसा स्थळाचा विकास, शहरातील वाहतूक समस्या, पार्किंग व्यवस्था, जुन्या भागात रस्ता रुंदीकरण, सिमेंट रस्त्याऐवजी डांबरी रस्ता करणे, TDR ऐवजी रोख रक्कम देणे, पर्यटन व नागरी वसाहतीमध्ये सायकल ट्रॅक उभारणे जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि शहराबाहेरून रिंग रोड तयार करणे आदी अभिप्राय सूचना यावेळी उपस्थितांनी मांडल्या. यावेळी प्रमुख आयुक्त जी श्रीकांत विकास आराखडा अंतिम करताना अनेक हरकती व आक्षेपांचा पाऊस नागरिक घेऊन येत असताना त्या अगोदर आपल्या शहरात आपणास काय हवं आणि ते कसं हवं यासाठी प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत यावर अगोदरच आपल्या मार्फत आपला अभिप्राय सूचना केल्या व त्याचा समावेश आराखड्यात करण्यास सोपं होईल असे आवाहन केले. यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, शहर अभियंता AB देशमुख, शहर विकास आराखडा युनिट प्रमुख श्रीकांत देशमुख, मनपा सहाय्यक नगर रचना अधिकारी मनोज गर्जे, उपायुक्त अपर्णा थेटे, लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे, नगर रचना अधिकारी संजय कोबडे, अनिल तनपुरे यांच्यासह मनपातील अधिकारी यांनी यावेळी उपस्थिती होती. शहरामध्ये काय अशी असायला हवं जे की नाही आहे, जे की व्हायला पाहिजे नवीन भागामध्ये किंवा अस्तित्वात असलेल्या भागामध्ये, किंवा एखादा रस्ता आहे चंपा चौक पर्यंत आला, परंतु चंपा चौक पासून आकाशपर्यंत ते लिंक नाहीये, म्हणजे सरळ असलेल्या गावामध्ये नागमोडीचा रस्ता तयार होतो. हा शहर जर बघितलं तर कुठलाही व्यवस्थित एक चौक दाखवा, एक चौक मतलब wherein you converge all at one point and it diverses accordingly. सेवन हिल्सचा चौक असेल किंवा सिडकोचा चौक असेल, बाबा पेट्रोल पंपच्या त्या ठिकाणी असेल, व्यवस्थित एक प्लॅनिंग त्या ठिकाणी होत नाही. ऍटलिस्ट किमान वाढवलेल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग होऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी आपल्याला कशी करायचे. कारण आता आपण निर्णय घेतलेला आहे की 50% TDR तुम्हाला वापर करणे बंधनकारक आहे. आम्ही संधी दिली होती बिल्डर असोसिएशनला, आर्किटेक्ट असोसिएशनला आपल्या सूचना द्यावं. आय होप दे हॅवंट रिसीव्ड एनी सच सजेशन, बट इट इज आमचा धर्म होता, आम्ही तो धर्म पाळला. आम्हाला सूचना द्यायची होती, काय निर्णय घ्यायचा. कारण शेवटी एखादा शहर विकसित होण्यासाठी रिझर्वेशन सोपा पद्धतीने उपलब्ध झाला पाहिजे. बरेच वेळा जे नेहमी म्हण आहे ना मराठी, छत्रपती संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराज असेल, आपल्या घरात नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये जन्माला पाहिजे. तसेच आपल्या जमिनीवर कुठले आरक्षण नको, बाजूच्या जमिनीवाल्यांना आरक्षण पाहिजे. आता जमीन आरक्षण टाकत असताना कुठे टाकावा, कोणाच्या ठिकाणी टाकावा, हे त्यांचा निर्णय आहे ऑफिसरचे. विदाउट लुकिंग एट who is owner of that particular land, rather the reservation of that area needs to be there only. आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याचा आरोप करीत राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करणारे दोन मंत्री कोण असा सवाल उपस्थित झाला असताना
मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राजीनाम्याबाबत चर्चा करण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन एडीएन सोबत बोलताना केले. मागास आयोगाचे सदस्य राजीनामा देत आहे याच्यावर सातत्याने चर्चा होती. माझा सवाल असा आहे, मागास आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या UPSCने परीक्षा घेऊन केल्या होत्या का? ह्या नियुक्त्या राजकीय होत्या. मागच्या सरकारमध्ये मंत्र्यांच्या शिफारसीवर ह्या नियुक्त्या झाल्या होत्या. आज त्यांना वाटत असेल की आम्हाला काम करायचं नाही, नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर मी म्हणाल 1 वर्षापेक्षा जास्त उशीर या सदस्यांनी राजीनामा देण्यासाठी केलेला आहे. कारण पद्धत अशी असते की हायकोर्टामध्ये जे सरकारी AGP असतात ते देखील सरकार बदलल्यावर राजीनामा देतात. ते आयोगाचे सदस्य आहेत. त्यामुळे याच्यावर फार चर्चा होणं गरजेची नाही असं मला वाटतं. तर राज्य सरकारकडे शेकडो अर्ज असतील, शिफारसपत्र असतील की यांना सदस्य म्हणून घ्या. त्याचा वापर सरकारने करावा व तात्काळ मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी, मागास आयोगाचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती करावी. आणि दुसरा एक आरोप मराठा समाजासंदर्भात काही सदस्यांनी केला व मला त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे, मागास आयोगाचा सदस्य भत्ता घेण्यासाठी झालात का? मागास आयोगाचा सदस्य गप्पा मारण्यासाठी झाला का? मागास आयोगाचं काम आहे की कोणताही समाज मागासलेला आहे त्याचा शोध घेऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारकडे शिफारस केली पाहिजे. आणि पुन्हा एक आरोप केला जातो की राज्य सरकार दबाव आणतंय. मला चांगलं आठवण करून द्यायचं की मराठा आरक्षणासाठी मी मुंबई हायकोर्टामध्ये लढत असताना न्यायमूर्त्यांचे तसे निर्देश आहेत, आदेश आहे की राज्य सरकार व आयोगाने टाईम बाउंड पद्धतीने अहवाल कोर्टामध्ये सादर करावा, सरकारकडे सादर करावा. तर त्यामुळे जर न्यायालयाला मान्य असेल की आयोगाने तात्काळ काम करावं, ते सदस्यांना काय अडचण आहे? सदस्यांचं आणि सरकारमधल्या आरोप प्रत्यारोपाचं उत्तर सरकार देईल. परंतु मराठा समाज म्हणून माझं सरकारला ठामपणे सांगणं राहील की सदरील नियुक्त्या राजकीय होत्या. अनेक राजकीय लोकांच्या शिफारसी आहेत. तात्काळ आयोगामधल्या रिक्त जागा भराव्या व काम सुरू करावं. आणि मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. त्याचा आणि आयोगाचा कुठल्याही प्रकारे आज संबंध नाही, एवढं मी या ठिकाणी स्पष्ट करतो. काही नेते मंडळी हे डायव्हर्ट करण्यासाठी पुढे आलेले आहेत. कदाचित ते कमी पडत असतील, त्यामुळे सदस्य राजकीय भाष्य करत असतील. मी परत एकदा सांगतो, हे सदस्य म्हणजे काही IAS ऑफिसर नाही, राजकीय कार्यकर्ते. आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी राजकीय मंत्र्यांनी केलेल्या शिफारसी याला फार काही महत्त्व देऊ नका. यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. मराठा समाज मागासलेला आहे आणि तो मागासलेला असल्यामुळे यांना सर्टिफाईड करणं हे बंधनकारक. या राजीनाम्यामुळे संबंध नाही, काही अर्थार्थी संबंध नाही. अनेक लोक वेटिंगमध्ये आहेत सदस्य होण्यासाठी, तज्ज्ञ लोक आहेत. त्यांची निवड सरकारने ताबडतोब करावी, एवढंच माझं म्हणणं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्या संदर्भात उत्तर देतील. मी काही सरकारचा प्रवक्ता नाही आहे. मला मागास आयोगाकडून जी अपेक्षा आहे समाज म्हणून, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आणि सरकारला सांगतो, कोणतंही पद रिक्त ठेवू नका. कुठल्याही क्षणी याची गरज पडू शकते, त्यामुळे तात्काळ हे पद भरा व त्यांना सूचना करा. हे सरकार सगळीकडेच राजकीय हस्तक्षेप करीत असून संविधानिक अधिकार असताना मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागत असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केले. बिलकुल. राज्य मागास वर्गाचे एक सदस्य हाकेसाहेब माझ्यासोबत आहे इथं. हे सुद्धा सदस्य होते. यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा ज्या कारणासाठी दिला की सरकारच्या सांगण्याहून काम करा. कारण जी क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने दाखल केलेली आहे किंवा सुप्रीम कोर्टानं जो याबाबत निकाल दिला याच्यावर अभ्यास व्हावा, त्याच्यावर सगळ्या गोष्टी व्हाव्या हे अपेक्षित असताना सरकारमधले काही लोकांना याच्यात इंटरफेअर करायचा आणि पुन्हा एकदा हे आरक्षण मिळूच नये अशा पद्धतीनं भूमिका घेण्याचा एक शंका राज्य मागासवर्गीय आयोगाकडून करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा दिसतोय. आणि खऱ्या अर्थानं त्याला एक संवैधानिक दर्जा असताना राजकीय हस्तक्षेप मंत्री असेल किंवा मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्या विभागाचे काही सचिव असेल हे करतायत. आणि म्हणून मला जी माहिती मिळालेली आहे अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या विषयी, या कारणामुळं हा राजीनामा दिलेला असावा. याचाच अर्थ हे सरकार सगळ्या ठिकाणी राजकारण करतंय आणि म्हणून या गोष्टी होत आहेत. राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून नुकत्याच घडलेल्या घटनांमधील आरोपींवर रासुकानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेद्वारे सरकारकडे केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये तेलवाली जे गाव आहे, ते तेलवाली गावामध्ये
समाजकंटकांकडून दलित मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा निषेध RPI खरात पक्षाने केलेलाच आहे. तर आमच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते त्या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची चौकशी करून त्यांची माहिती घेतली की ते नेमकं हे प्रकरण घडलं कसं. आणि हे प्रकरण घडल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ सर्व ठिकाणी म्हणजे कलेक्टर ऑफिस जाऊन SP ऑफिस जाऊन निवेदन दिलं आणि निवेदनावर मागणी केली की या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. आज मी स्वतः महाराष्ट्र राज्यामध्ये खरं जर पाहिलं तर दलित अन्याय अत्याचार वाढताना दिसत आहेत. कालच मी स्वतः अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे राहता तालुक्यामध्ये पिंपरी निर्मळ नावाचं गाव आहे, या गावामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये मत आम्हाला दिलं नाही या कारणावरून काही समाजकंटकांनी दोन दलित कुटुंबांना 400 ते 500 जमावाने घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केला. आणि हे अत्यंत घातक जबरदस्त हल्ला होता. कारण हल्ला करताना समाजकंटक यांचं खैरलांजी करा, यांचं मणिपूर करा अशा घोषणा देत होते असं सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं. रोज अशा राज्यामध्ये घटना दिसत आहे. त्यामुळे मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यांना भेटून सोमवार किंवा मंगळवारी नागपूर इथे जाऊन स्वतः मागणी करणार की यांना रासुकाखाली अटक करा अशी मागणी करणार आहे. या दोन्ही घटनेची CID चौकशी करण्यात यावी. विद्यापीठामध्ये म्हणजे काही व्यक्तींकडून असं समजते की संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेबांची त्यांना हार घालू दिला नाही आणि तो अभिवादन करू दिलं नाही. परंतु हे करणं अत्यंत चुकीचं आहे. मज्जाव करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर देत चालतो. त्यामुळे मी मागणी करतोय कुलगुरूंनी तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि या प्रकरणामध्ये एक समिती नेमावी आणि खरंच तो व्यक्ती जर दोषी असेल तर त्यांना तात्काळ विद्यापीठातून निलंबित करण्यात यावे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग ADN वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. स्वयंपूर्ण गावांसाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणी सोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दळ यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व विशेष पुरस्कार वितरण सोहळा दरम्यान केले. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत सन 2020-21 व 21-22 या वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व विशेष पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दळ यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहाय्यक आयुक्त सीमा जगताप उपस्थित होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमात संवाद साधताना
विभागीय आयुक्त अर्दड म्हणाले की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता चळवळ उभी राहिली आणि ती आजही अविरतपणे सुरू आहे. या अभियानाची दखल देशाने घेतली आहे. अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, शालेय स्वच्छता विषय उपक्रम राबविले जात असून मोठ्या प्रमाणात लोकसहभागाच्या माध्यमातून विकास कामे केली जात आहे, हे उल्लेखनीय. यापुढे गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेत स्वयंपूर्ण गावासाठी प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यांनी केले. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा तर्फे पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ 47व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला 13 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. हे शिबिर 17 डिसेंबर पर्यंत चालेल. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. यावर्षी डॉक्टर दीक्षितांचा 47वा मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलेला आहे. दिनांक 13 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत. यासाठी स्क्रीनिंग 13 तारखेला लायन्स आय हॉस्पिटल इथे होईल सिडकोमध्ये आणि 14 पासून ते 17 तारखेपर्यंत ऑपरेशन्स असणार आहेत, सर्जरीज असतील. यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संभाजीनगर, त्याचबरोबर लायन्स क्लब, सिटी क्लब आणि MGM मेडिकल कॉलेज यांचा सहभाग लाभलेला आहे. यामध्ये आम्ही एक्सपेक्टेड आत्तापर्यंत 47 वर्षामध्ये 14,152 रुग्णांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि यावर्षीचं आमचं टार्गेट आहे स्क्रीनिंगसाठी 1500 केसेस असतील आणि ऑपरेशनचं टार्गेट आहे 500 केसेसपर्यंत. यासाठी स्पॉट रजिस्ट्रेशन 13 तारखेला सर्वांना नोंदणी आणि त्याच वेळेस तिथंच ऑपरेशनसाठी तारख्या दिल्या जातील. यासाठी या कॅम्पसाठी अमेरिकेतून डॉक्टर राजलाला, डॉक्टर ललिता लाला आणि अमित बसनवार, त्याचबरोबर मी स्वतः डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, छत्रपती संभाजीनगर प्लास्टिक सर्जन, डॉक्टर मंगेश तांदळे, डॉक्टर महेश, डॉक्टर सचिन जंगले आणि डॉक्टर सतीश खर्डे, डॉक्टर योगेश लक्कास आणि त्याचबरोबर लायन्स क्लब हीलर्स म्हणून पूर्ण डॉक्टर्सचा ग्रुप आहे. या सगळ्यांचा सहयोग लाभणार आहे. दिसंबर के दिन आई हॉस्पिटल N1 सिडको में सभी पेशेंट की स्क्रीनिंग की जाएगी. ज़रूरतमंद जो भी पेशेंट रहेंगे उनकी सर्जरी दिनांक 14 दिसंबर से 17 दिसंबर के बीच MGM हॉस्पिटल में की जाएगी. मैं वापस से एक बार बताना चाहूँगा, जो भी पेशेंट को लाभ लेना है उसे 13 दिसंबर के दिन ही आना है. रजिस्ट्रेशन और स्क्रीनिंग एक ही दिन 13 दिसंबर के दिन होने वाली है. आप सभी से निवेदन है, अधिक से अधिक लोग इसका लाभ उठाएं. महानगरपालिका यांत्रिकी विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन 3 डिसल्टिंग मशीनचे लोकार्पण मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिका यांत्रिकी विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्याकरिता एकूण 9 डिसल्टिंग मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. या अगोदर 6 डिसल्टिंग मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या. यात अजून 3 डिसल्टिंग मशीनची भर पडली आहे. यामुळे आता प्रत्येक झोन कार्यालयाला स्वतंत्र डिसल्टिंग मशीन प्राप्त झालं असून या ड्रेनेज लाईन मेन होलमध्ये उतरून मलबा काढणे सोपे झाले. या मशीनद्वारे आता मेन होलमध्ये जवळपास 30 ते 40 फूट उतरून मलबा काढण्यात येणार आहे. या मशीनची किंमत जवळपास 11 लक्ष रुपये असून पुणे येथील कॅम ॲव्हिंग एन्व्हायरो इंजिनिअरिंग या कंपनीने या मशीन बनविल्या आहे. सोमवारी या नवीन 3 डिसल्टिंग मशीनचे लोकार्पण मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता AB देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील व इतर सर्व विभाग प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यान येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महानगरपालिका हद्दीतील एकूण 487 शाळेतील 8,200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण विभागांतर्गत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार यावर्षी महानगरपालिकेच्या शाळेसोबतच शहरातील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालेय स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले होते. सिद्धार्थ उद्यान येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या ठिकाणी महानगरपालिका हद्दीतील एकूण 487 शाळेतील 8,200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सिद्धार्थ उद्यान येथे भव्य अशा या चित्रकला स्पर्धेत इयत्ता 3री ते 5वीच्या गटातील विद्यार्थ्यांनी माझा आवडता सण, इयत्ता 6वी ते 8वी मधील विद्यार्थ्यांना माझे शहर स्वच्छ शहर आणि इयत्ता 9वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सिद्धार्थ उद्यान गच्च भरले होते. या स्पर्धेला आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांनी काढत असलेले चित्र पाहिले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यासोबतच सिद्धार्थ उद्यानमधील प्राणी संग्रहालय हे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बघण्यासाठी मोफत ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थी आनंदित झाले. चित्रकला स्पर्धेसाठी उपायुक्त नंदा गायकवाड, गणेश दांडगे, नियंत्रण अधिकारी विजय पाटील, मुख्य उद्यान अधिकारी भारत तीनगोटे, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, शिक्षण विस्तार अधिकारी आणि सर्व केंद्रीय मुख्याध्यापक उपस्थित होते. महानगरपालिका स्तरावरील चित्रकला स्पर्धेसाठी समिती तयार करण्यात आली होती. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यासाठी डॉक्टर उदय भोयर, प्राचार्य राजारवी वर्मा चित्रकला महाविद्यालय आणि चित्रलेखा मेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये रईसा बेगम के मुख्याध्यापक या होत्या. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात बक्षीस व प्रमाणपत्र वितरण केले जाणार आहे. तसेच आज सहभागी झालेल्या सर्व 8,200 विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या चित्रकला स्पर्धेचे सूत्रसंचालन ज्ञानदेव सांगळे, कार्यक्रम अधिकारी यांनी केले. या स्पर्धेसाठी संजीव मरकड, धनाजी फड, रामेश्वर बोराडे, गोविंद कुलकर्णी, प्रवीण नरवडे व समग्र शिक्षा अभियानमधील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. बहुत अच्छा लगा. हमने यहाँ पे ड्राइंग करी है और सर ने बोला है बहुत अच्छा. नेम इज प्रतीक्षा अनिल सोनोने. माय स्कूल नेम इज AMCPS शिकल थाना. हम यहाँ पे ड्राइंग निकालने आए थे और मैंने इंडिया गेट निकाला. सिद्धार्थ गार्डन मध्ये येऊन छान वाटतं. हे बघा मी नाही का एक चित्र काढलेलं आहे, माझे शहर सुंदर शहर. आम्हाला नाही का आमच्या शाळेतून श्री तुळजा भवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेतून आम्हाला पाठवलेलं आहे. या शाळेमध्ये आम्हाला टॉपिक दिलं होतं माझे शहर सुंदर शहर. हेलो, माय नेम इज महेश. हम यहाँ पर ड्राइंग का कॉम्पिटिशन में आए हुए हैं. तो हमारे स्कूल से आए हुए हैं, स्कॉटिश इंग्लिश स्कूल से. हमको फेस्टिवल की ड्राइंग बनाने बोले थे. हम सबने दिवाली की ड्राइंग बनाई है. माझं नाव अक्षरा आहे. अक्षरा बैरागी आहे. मी इथं दौलताबादची ड्राइंग केली. मग मला खूप मजा आली ड्राइंग काढायला. मेरा नाम अंजुम सैयद राजू है. मैं ताजुल उलूम उर्दू हाई स्कूल से पढ़ती हूँ. हमें एक हिस्टोरिकल प्लेस बनाने के लिए कहा गया था और मैंने बीबी का मकबरा बनाया. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य मागासवर्ग आयोगात झालेल्या नेमणूक राजकीय होत्या. त्यांनी आधीच राजीनामे द्यायला हवे होते. या राजीनाम्याबाबत चर्चा करण्याची गरज नसल्याचे विनोद पाटील यांचे प्रतिपादन. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.